नमस्कार मंडळी. सध्या आजूबाजूला आपल्या ज्या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये रशियन युक्रेन युद्ध असेल किंवा इस्रायल पॅलेस्टाईन गाझा हा इश्यू असेल किंवा मराठा आंदोलन असेल किंवा जगभरात अशी चाललेली आंदोलनं किंवा चळवळी याच्याबद्दल थोडंसं तुमच्याबरोबर चर्चा करावं असं वाटलं. बेसिकली काही पुस्तकं मी वाचली होती, त्यातली काही तुम्हाला दाखवत आणली आहेत. उदाहरणार्थ थॉमस हॉब्सचं लेवियाथान जे 16व्या शतकातलं पुस्तक आहे. त्यानंतर निकोलो माकियावलीचं द प्रिन्स. आणि हे सगळं राज्यकर्त्या मंडळींना आपल्या जनतेवर कसं राज्य करायचं याबद्दलची ही सगळी पुस्तकं आहेत. त्यानंतर सध्याच्या काळामध्ये जर बघितलं आपण तर रॉबर्ट ग्रीन जे ऑथर आहेत, रॉबर्ट ग्रीन त्यांचं लॉज ऑफ ह्युमन नेचर हे अतिशय छान पुस्तक आहे. त्यानंतर 48 लॉज ऑफ पॉवर, अगेन सेम रॉबर्ट ग्रीन. त्यानंतर 33 स्ट्रॅटेजीज ऑफ वॉर, रॉबर्ट ग्रीन. ही अशी पुस्तकं काही गोष्टी आपल्याला जाणवतात. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींवर आधारित मी स्वतःचं पुस्तक लिहिलं, ऑफिस पॉलिटिक्स नावाचं. तर ह्या आजचा व्हिडिओ करण्यामागचा बेसिकली उद्देश असाच होता की याच्यामधून ज्या गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत किंवा समजू येत आहेत त्या शेअर करायच्या. कारण राज्यकर्ते मंडळी, मग ते जुन्या काळातले असो किंवा नवीन असो, त्या सगळ्यांचा हेतू हा जो फ्रेमवर्क आहे डेमोक्रेटिक असेल किंवा प्रेसिडेन्शियल असेल किंवा राजेशाही असेल, या सगळ्या फ्रेमवर्कमध्ये राहून जनतेवर राज्य कसं करायचं आपल्या मतानुसार किंवा आपल्या मनानुसार किंवा आपल्या फायद्यासाठी, हा एक मूळ हेतू सगळ्यांचा असतो. त्याच्याबद्दल आपल्या मनात शंका असण्याची काहीच गरज नाही. तर ह्या ज्या फॉर एक्झाम्पल लेटेस्ट जे आहे मराठा आंदोलन किंवा इस्रायल पॅलेस्टाईनचा जे इश्यू चालू आहे तो, किंवा अगदी रशिया युक्रेनचा पण चालू आहे, याच्यामध्ये जर आपण बघायचं झालं तर ही मंडळी हे जे चळवळी किंवा हे जे विरोध आहेत किंवा ह्या ज्या क्रांतीचा जो म्हणता येईल आपल्याला उद्देश आहे त्याला, किंवा अरब स्प्रिंग जो काही वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणावर अरब देशांमध्ये झाला होता, हे सगळे चळवळी दाबून कशा टाकतात याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला त्यांचे ज्या टॅक्टिक असतात त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करावं, म्हणजे शेअर करावं असं वाटलं. कारण हे ऑफिस मग ते आपलं सामाजिक ऑफिस म्हणजे वर्कप्लेस, म्हणजे ज्या ठिकाणी आपण काम करतो ते ऑफिस आहे की सामाजिक आहे की राजकीय आहे की मिलिटरीमध्ये तुम्ही आहात किंवा पोलीस ज्युडिशियल, अशा कोणत्याही परिस्थितीमध्ये सामाजिक, अगदी NGO सुद्धा, तरी पण तिकडे जे आपले विरोध असतात ते जर आपल्याला मोडून काढायचे असतील, राजेमंडळी किंवा हे जे रूलर्स आहेत ते कशा प्रकारे विचार करतात. काही अपवादात्मक असतात शिवाजी महाराजांसारखे जे रयतेचा विचार करतात, पण टिपिकली सगळ्यांचा हेतू हा माझं कसं होईल, माझं भलं कसं होईल हाच असतो. त्यामुळे ही मंडळी जी आहेत शिवाजी महाराजांसारखी माणसं सोडून ते काय करतात बेसिकली ते आपण पाहूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर आपल्याला एखादा विरोध जाणवत असेल तर तो विरोध किंवा चळवळ मोडून काढायची. आता हे मोडून काढण्यासाठी आपण मसल पॉवर वापरू शकतो, फायनान्शियल पॉवर वापरू शकतो किंवा इतर ब्लॅकमेल किंवा इतर टॅक्टिक्स वापरू शकतो. या सगळ्या गोष्टी आल्यात आणि आपण आजूबाजूला बघतो या गोष्टी अगदी खूप वारंवार घडत असतात. मग त्याच्यामध्ये हे जे चळवळ आहे त्याची व्हिजिबिलिटी, रीच कमीत कमी कशी करता येईल, ती लोकांपर्यंत पोहोचणार कशी नाही, मग मी इंटरनेट बंद करणं किंवा न्यूज किंवा प्रिंट मीडियामध्ये याच्याबद्दल बातमी येऊ न देणं किंवा त्यांना एक्सपोजर कसं मिळणार नाही, ती जी धग आहे त्या कार्यक्रमाची ती इतरत्र कशी पसरणार नाही. उदाहरणार्थ पॅलेस्टाईनमध्ये जी बॉम्बिंग चालू आहे त्याच्या बातम्या जर बाहेर येत नसतील तर लोकांना कळणारच नाही काय चाललंय. मग ह्या बातम्या आपल्याला बाहेर न येता येईल असं यासाठी काय करावं लागेल, न्यूज मीडिया, इंटरनॅशनल न्यूज मीडिया चॅनल मॅनेज करणं किंवा जे रिपोर्टर्स आहेत त्यांना मॅनेज करणं किंवा जे इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा पॉलिसी मेकर्स आहेत त्यांना इन्फ्लुएन्स करणं किंवा UN सारखी जी सार्वभौम संस्था आहे जगभर पसरलेली, त्यांना कसं मॅनिप्युलेट करता येईल किंवा त्यांच्यावर कंट्रोल कसा ठेवता येईल, ह्या सगळ्या गोष्टी ते करत असतात. त्यानंतर हे सगळं करत असताना जो उद्देश असा आहे की चळवळ मोडून काढायची आहे. मग तो जो एरिया असेल त्याच्यापासून जे सप्लायज आहेत, ज्या माणसाला लागतात मूलभूत गरजा, त्या जर आपण बंद केल्या तर, आता जे पॅलेस्टाईनमध्ये बघतोय आपण, पाणी, इलेक्ट्रिसिटी बंद करा, म्हणजे जे आतमधली मंडळी आहेत त्यांचे जे फॉर एक्झाम्पल हमास, त्यांचे जे मंडळी त्यांना काम करण्यामध्ये अडथळा येईल कारण त्यांचे जे सपोर्टर्स आहेत आतमध्ये ते पण, त्यांना पण त्रास झाल्यामुळे त्यांची पण सहानुभूती कमी होईल हमासबद्दलची किंवा या कार्यकर्त्यांबद्दलची, अशी पण एक मानसिकता असू शकते. अन्न पाणी बंद करणं, मेडिकल सप्लायज बंद करणं, इलेक्ट्रिसिटी बंद करणं,
अगदी इंधन पण बंद करणं, जेणेकरून जनरेटर वगैरे चालणार नाहीत. त्यानंतर इंटरनेट बंद करणं, ॲक्सेस बंद करणं, या गोष्टी ज्या आहेत जेणेकरून त्यांना मदत मागता येणार नाही बाहेरच्या दुनियेकडून, हे सगळं चालू आहे. त्यानंतर जर हे करून सुद्धा जर आपण त्यामध्ये यशस्वी झालो नाही, तर मग या लोकांना एकाकी कसं पाडता येईल, हा एक महत्त्वाचा मुद्दा पुढचा आहे. प्रिव्हेंटिंग एनी आउटसाईड सपोर्ट, म्हणजे बाहेरून, जिल्ह्याबाहेरून, देशाबाहेरून, राज्याबाहेरून किंवा अगदी देशाबाहेरून इस्रायलच्या बाबतीत बोलायचं झालं तर इतर सपोर्ट कसा मिळणार नाही, बाकीचे अरब राष्ट्र त्यांना कशी सपोर्ट नाही करू शकणार याची काळजी घेणं. विरोधी पक्ष संघटनेतील नेत्यांबद्दल जनतेमध्ये अविश्वास निर्माण करणं, म्हणजे हमास फॉर एक्झाम्पल, ही लोक तुमच्यासाठी काम करतच नाही आहेत असं जे पॅलेस्टाईन जनता आहे त्यांना समजावून सांगणं किंवा त्यांच्यापर्यंत अशा बातम्या पोहोचवणं की हमास बेसिकली करप्ट आहे, त्यांना फक्त स्वतःची पॉवर पाहिजे, स्वतः राज्य करायचं आहे किंवा स्वतःला पैसा कमवायचा आहे किंवा स्वतःला नाव कमवायचं आहे आणि त्यासाठी तुमचा ते वापर करून घेत आहेत, अशी जी मानसिकता किंवा अशा न्यूज, अशा बातम्या त्या पॅलेस्टाईन जनतेबद्दल, जे हमासचे सपोर्टर आहेत त्यांच्याबद्दल पोहोचवणं, हे सेम लॉजिक आपण सगळीकडे वापरू शकतो. मी हमास आणि इस्रायलचं उदाहरण देतोय. मराठा आंदोलन असेल, रशिया युक्रेन वॉर असेल किंवा इतर कोणतंही, अरब स्प्रिंग असेल, असे जिथे दोन रूलर आणि ऑपरेस्ड, जनता आणि रूलर, याच्यामध्ये जेव्हा हे संघर्ष होतात तेव्हा सगळीकडे आपल्याला हे टॅक्टिक्स किंवा हे कृत्य वापरलेला बघायला मिळतात. त्यानंतर एकाकी पाडल्यानंतर मग फूट पाडायची. जे लीडर्स आहेत, पहिले नेत्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करायचा, एकमेकांच्या बद्दलचे हेवे दावे, चुकीच्या बातम्या, हा तुला कसा ओव्हरटेक करणार, डॉमिनेट करणार वगैरे वगैरे, असं करून पर्सनल लेवलवर खेळून किंवा सामाजिक लेवलवर खेळून, तुझी जात वेगळी, याची जात वेगळी, मग तुम्ही सपोर्ट का करता, तुला याने त्रास दिला होता, तुला हा परत त्रास देईल वगैरे, अशा गोष्टी नेत्यांमध्ये फूट पाडायची. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये फूट पाडायची, वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून. आणि जनतेमध्ये या सगळ्यांबद्दल फूट पडल्यानंतर बघा हे तुम्हाला तुमचा उद्देश मिळवून देणार असं म्हणतात, त्यांनी स्वतःच म्हणतात, असं काहीतरी सांगून जनतेमध्ये पुन्हा या नेत्यांबद्दल किंवा या कार्यकर्त्यांबद्दल अविश्वास निर्माण करायचा. हे सगळं आयसोलेशनचा पार्ट आहे. नंतर डिव्हिजनचा पार्ट आहे. नंतर लोकलायझिंग, याचा जो व्याप्ती आहे ती लोकल कमीत कमी कशी ठेवता येईल याच्याकडे बघायचं. म्हणजे हा जो वनवा आहे चळवळीचा किंवा विरोधाचा, हा त्या लोकल एरियामध्ये आणि आपल्या कंट्रोलमध्ये कसा राहील याच्याकडे लक्ष द्यायचं. त्यानंतर हे डाऊन प्लेइंग, म्हणजे आपण जेव्हा किंवा बाहेरचे व्यक्ती जेव्हा याच्याबद्दल आपल्याबद्दल बोलतात तेव्हा याचं महत्त्व कमी करायचं की असं काही मोठा इश्यू नाही आहे, आपण त्याला मॅनेज करूया. काही समाज कंटक किंवा काही काय म्हणतात, काही व्यक्ती विनाकारण काहीतरी टाइमपास, विनाकारण काहीतरी विषय काढून आम्हाला आमच्या विकासामध्ये किंवा आम्ही जे काम करतो त्याच्यामध्ये खोडता घालण्याचा किंवा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असं सांगणं. त्याचबरोबर ज्या गोष्टींसाठी ही माणसं लढत आहेत, चळवळ असेल किंवा विरोध असेल, त्याच्यावर आपण ऑलरेडी काम करतोय, आपण सगळ्यांची मदत घेऊन हे प्रश्न सोडणार आहोत असं सांगणं, वारंवार सांगणं, जेणेकरून आत्ताचे चळवळ किंवा आत्ता जो विरोध आहे तो हळूहळू डाऊनप्ले करायचा किंवा कमी करायचं, त्याचं महत्त्व कमी करायचं बेसिकली, जेणेकरून त्याचा जो संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये पण निर्माण होईल, अरे हे खरोखरच एवढं महत्त्वाचं आहे का, किंवा नेत्यांमध्ये पण निर्माण होईल संभ्रम, किंवा जनतेमध्ये पण निर्माण होईल का, अरे हे सगळं चाललंय, ज्याचा त्रास होतो आपल्याला, हे सगळं खरं इट इज वर्थ इट, खरोखर याची गरज आहे का, किंवा हे जर आता जे राज्यकर्ते ज्याप्रमाणे सांगतात की हे सगळं होणारच आहे, तर मग आपण याच्यामध्ये विनाकारण गडबड करण्यामध्ये काय अर्थ आहे, अशा सगळ्या गोष्टी करणं. त्यानंतर विरोधक, प्रत्येक चळवळीमध्ये काही कट्टर कार्यकर्ते असतात आणि काही मवाळ असतात, आणि तिसरा असतो न्यूट्रल असतो, त्यांना काहीच फरक पडत नाही, दोन्हीकडे असतात ते. तर कट्टर कार्यकर्त्यांबद्दल त्यांच्याशी हे राज्यकर्ते किंवा हे ज्या मंडळी ज्यांना ही चळवळ मोडून काढायची ते पोचत नाहीत. जे मवाळ आहेत त्यांना हे पकडतात आणि म्हणतात, अरे आम्ही तुमच्याच बरोबर आहोत, आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे, मिळून मिसळून सोडूया, मग विनाकारण हे तुम्ही अशा टोकाच्या भूमिका का घेताय, असं नका करू, आपण एकत्र बसून सोडूया, जेणेकरून हे जे मोमेंटम आहे त्या चळवळीचा किंवा त्या विरोधाचा, तो मोमेंटम किंवा त्याचे जे मॅग्निट्यूड आहे तो कमी करत, किंवा ॲट्रिशन म्हणतात तसं, लॉ ऑफ ॲट्रिशन. तर हे जे समर्थक आहेत त्यांचे कमीत कमी त्याचा प्रभाव कसा कमी करता येईल असं बघणं. त्याचबरोबर नेत्या जो याच्यामध्ये जे प्रमुख नेते आहेत त्यांचे वैयक्तिक
किंवा सामाजिक किंवा राजकीय ध्येय धोरणं किंवा त्यांचे उद्देश याच्यामध्ये विसंगती जर सापडली तर ती हायलाईट करून त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर गाजावाजा करणं, जेणेकरून लोकांना त्यांच्या मनात संभ्रम, अरे हा मागच्या वर्षी असं म्हणत होता, यावर्षी असं म्हणतोय, मग याला विश्वास कसा ठेवायचा आपण. किंवा जर काही त्यांचे जुने करप्शनचे केसेस असतील वगैरे, किंवा त्या बाहेर काढून मग जनतेला सांगायचं की हा स्वतःच करप्ट आहे आणि तुम्हाला काय, हा तुमचा नेतृत्व कसं करणार, ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर म्हणजे बेसिकली हे जे नेते आहेत त्याच्याबद्दल शंका निर्माण करायची आणि त्यांची विश्वासार्हता कमी करायची, जेणेकरून त्यांचं समर्थन कमी होईल आणि मग हा जो वनवा पेटलेला आहे त्याचा मॅग्निट्यूड कमी होईल आणि आपोआप तो काही दिवसांनी विजेल किंवा आपण मग नंतर विजू शकतो. असं नवनवीन उपाय ह्याच्यामधून पळवाटा किंवा इफ यू कॅनॉट कन्व्हिन्स देम, कन्फ्यूज देम असं जे म्हणतो आपण. जर आपल्याला ह्या विरोधकांना किंवा चळवळ्या लोकांना जर कन्व्हिन्स करता येत नसेल, समजून सांगता येत नसेल, तर मग त्यांना कन्फ्यूज करायचं की तुम्हाला ह्याचं ज्ञानच नाही आहे. मग आपण याच्याबद्दल असं नवीन आपण याच्यावर उपाय शोधू शकतो किंवा हा उपाय जास्त लवकर आपल्याला पदरात पडू शकतो. अशा गोष्टी करून जो मूळ मुद्दा आहे किंवा जो मूळ उद्देश आहे त्याच्यापासून गोष्टी भरकटवायच्या असा एक हेतू असतो. त्यानंतर नेत्यांचे व्यक्तिगत इतिहास, मग ते ब्लॅकमेल असेल, फायनान्शियल करप्शन असेल, मोरल करप्शन असेल, किंवा त्यांनी काही चुका केलेल्या असतील किंवा कधी बोलताना चूक केलेली असेल, त्यांची ध्येय धोरणं, त्यांच्या कार्यपद्धती, हेवे धावे, कमजोरी, या सगळ्याचा इतिहास उकरून काढून त्याचा वापर करणं ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा त्यांना गप्प बसवण्यासाठी किंवा त्यांना बाजूला काढण्यासाठी, असं पण होऊ शकतं. त्यानंतर या कार्यकर्त्यांच्या, जसं नेत्यांच्याबद्दल बोललो आपण, तशा कार्यकर्त्यांच्या पण काही कमजोर शिरा असतात किंवा त्यांच्या काही इश्यू असतात जे बाहेर आले तर त्यांना खूप त्रास होऊ शकतो. मग नेते बेसिकली कार्यकर्त्यांना अवलंबून असतात. मग नेते जर फुटत नसतील तर कार्यकर्त्यांना फोडायचं, एक तर आपल्या बाजूला घ्यायचं किंवा त्यांना निष्क्रिय करून टाकायचं. जे धमकी देणं किंवा तुम्हाला अटक होईल, तुम्हाला हे करू ते करू, किंवा गाजर दाखवणं, साम दाम दंडभेद प्रकारातलं, तुम्हाला अमेरिकन सिटिझनशिप देतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं ऐकलं होतं की गोर्बाचेव साहेबांना USSR जेव्हा पडलं, ढासळलं, तेव्हा गोर्बाचेव साहेबांना एक क्रेडिट कार्ड देण्यात आलं होतं की ज्याची अनलिमिटेड एक्सपेंडिचर पॉवर अमाऊंट होती. म्हणजे यू कॅन गो टू एनीवेअर अँड बाय एनिथिंग युजिंग दॅट कार्ड. हा एक मुद्दा झाला. अशा साम दाम दंडभेद, दाम द्यायचं असेल तर किंवा सामोपचारांना जर पडत असेल तर वेल अँड गुड, तुम्हाला अमेरिकन सिटिझनशिप देतो किंवा आम्ही तुम्हाला स्वित्झर्लंडमध्ये एक विला देतो आणि यू स्टे दर, अशी गोष्टी. किंवा मग हे इंटरनॅशनल कार्ड, क्रेडिट कार्ड, यू कॅन अप्लाय, यू कॅन शॉप एनिवेअर इन द वर्ल्ड, तुम्ही कुठेही शॉपिंग करू शकता, कशाचीही शॉपिंग करू शकता. तर अशा गोष्टी. आणि जर नसेल तर मग तुम्हाला अटक करू, आतमध्ये टाकू, तुमचं राजकीय, वैयक्तिक, सामाजिक सगळं करिअर बरबाद करू वगैरे वगैरे, अशा गोष्टी. हे क्युबा आणि रशियाचं जेव्हा निकिता क्रुश्चेव्ह वगैरे चाललं होतं तेव्हा पण याचा हेनरी किसिंजर या सगळ्या गोष्टींमध्ये बाप माणूस होता असं म्हणता येईल. म्हणजे निकोलो मकियावेलीने जे प्रिन्समध्ये लिहिलं आहे, किंवा लेव्हियाथानचा जो क्रक्स आहे, गाभा आहे, किंवा हे आता जे रॉबर्ट ग्रीनने लॉज ऑफ ह्युमन नेचर किंवा लॉज ऑफ वॉर असतील किंवा 48 लॉज ऑफ पॉवर असेल, या सगळ्यांचा अतिशय योग्य वापर हेनरी किसिंजरने केलेला दिसून येतो. आणि त्यामुळे तो जास्त इफेक्टिव्ह ठरला सेक्रेटरी ऑफ स्टेट या रोलमध्ये. कारण त्यावेळी 70s 80s अमेरिकेला जगभर चळवळी, विरोध हे सगळे निर्माण करून त्यांना सॉल्व्ह करण्यामध्ये त्यांना खूप यश होतं, त्यांना खूप इंटरेस्ट होता. त्यानंतर हे चळवळीतील तात्कालिक हे कार्यकर्त्यांच्या कमजोरी किंवा उणिवा केल्यानंतर त्यांच्या चळवळीची जर धार बोथट होत असेल तर वेल अँड गुड. त्यानंतर तात्कालिक शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म अशा टॅक्टिक्स वापरून, म्हणजे आपण जे म्हणतो हिंदीमध्ये थंडा करके खाओ, कारण चळवळीमध्ये किंवा विरोधामध्ये प्रत्येक वेळी माणसं एकत्र असल्यामुळे, ह्युमन बिंग्स एकत्र असल्यामुळे काही चुका होतातच. म्हणजे नेता कितीही अगदी ऑर्गनाइज असेल किंवा मनमिळावं असेल किंवा टॅक्टिकल असेल किंवा स्ट्रॅटेजिक असेल, तरी पण काही ऑपरेशनल ॲस्पेक्ट्समध्ये चुका होतात, जेणेकरून मग त्याचा फायदा घेऊन लोकांच्या मनामधली यांच्याबद्दलची सहानुभूती किंवा सपोर्ट कमीत कमी करायचा. मग ह्याच्यामध्ये काही शॉर्ट टर्म असतील, काही तात्कालिक गाजर दाखवायचे, काही लॉंग टर्म दाखवायचे, वैयक्तिक किंवा चळवळीला पूर्ण तुमचा प्रश्न आम्ही 100% सोडू, आम्हाला वेळ द्या, उदाहरणार्थ आम्हाला 6 महिन्याचा वेळ द्या वगैरे वगैरे, अशा गोष्टी दाखवून हे बेसिकली एक कीप ऑन डिलेइंग टॅक्टिक्स म्हणतात त्याला, बाईंग टाईम असं म्हणता येईल. आणि त्यानंतर चळवळीतले अंतर्गत मतभेद मोठे करून त्यांना मॅग्निफाय करून त्याच्यामध्ये काडी लावणं किंवा बोथट करणं किंवा जनसमुदायाचा सपोर्ट कमी करणं, या सगळ्या गोष्टी.
आणि हे सगळं करत असताना आम्हीच कसे कैवारे आहोत तुमचे, किंवा आम्हीच कसे मसीहा आहोत, किंवा आम्हीच कसा हा प्रश्न सोडवणार आहोत तुमच्यासाठी, आम्हीच कसे तुमच्या बाजूने आहोत आणि आम्हीच कसे तुमचे सगळ्यात मोठे समर्थक आहोत, हे सांगत असताना म्हणजे बेसिकली विरोध जो आहे हे विरोधाची धार कमी करण्याचं प्रकरण मी आम्ही तुमचेच आहोत, मग विनाकारण आपण एकत्र बसून काम करूया, याच्यामध्ये संघर्ष करण्यामध्ये काय उपयोग नाही असं म्हणत हे मोसादचे हमासचे कार्यकर्त्यांना इतरही बोलवून त्यांना ब्लॅकमेल करणं, टॉर्चर करणं वगैरे ह्या गोष्टी जे इस्रायलवाले करतात, किंवा रशिया आणि युक्रेनमध्ये जे चालू आहे सेम कंडिशन, किंवा क्युबा आणि रशियामध्ये जे आणि अमेरिकेमध्ये चाललं होतं क्युबन मिसाईल क्रायसिसच्या वेळी, हे सगळं सेम कंडिशन आहेत. फक्त नाव बदलतात, लोक बदलतात, लोकांची नावं बदलतात, लोकेशन बदलतात, स्थळ बदलतात, माणसाची प्रवृत्ती सेम राहतात. आणि सगळ्यात शेवटी चळवळीची ऊर्जा किंवा ही जी गती आहे ती कशी नॅचरली कमी होईल याची वाट पाहत बांधणं, बेसिकली डिलेइंग, जस्ट वेटिंग फॉर देम टू कूल डाऊन. म्हणजे थोडक्यात फ्रेंच राज्यकारतेमध्ये जे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केलं होतं ते फक्त त्यांना असं वाटत होतं की ठीक आहे, ते काय छोटीशी बडबड करतात, काहीतरी गडबड चालू आहे, काही दिवसांनी शांत होईल. कारण शेवटी लोक जे आहेत समर्थक किंवा त्यामध्ये भाग घेणार त्यांना पण पोटा पाण्याचे प्रश्न असतातच, त्यामुळे हळूहळू ते निघून जातात आणि मग ती चळवळ आपोआप मरते. अशी पण वाट बघू. तुमच्याकडे जर वेटिंग टाईम असेल आणि पेशन्स असेल तर यू कॅन ऑलवेज तुम्ही ही वाट बघू शकता की हे सगळं निवळेपर्यंत शांत राहणे फक्त. आणि हे सगळं करत असताना ते चळवळीचा जो हेतू आहे तो जर आपण मोडीत काढता आला तर आपल्याला तो कसा काढता येईल हे सगळं राज्यकर्ते बघतात. आता हे राज्यकर्ते भारतातले आहेत, महाराष्ट्रातले आहेत, इस्रायलमधले आहेत, रशियन आहेत, अमेरिकन आहेत, क्युबन आहेत, इंग्लिश आहेत, युरोपियन आहेत, साऊथ अमेरिकन आहेत, चायनीज आहेत, जापनीज आहेत, इंडोनेशियन आहेत, काही फरक पडत नाही. फक्त तुम्ही नावं काढा, एकाला झाका आणि दुसऱ्याला उघडून बघा, सगळे सेम असतात. त्यामुळे कोणी जर मोरल ग्राउंड घेऊन जर म्हणत असेल की नाही आम्ही नाही त्यातले, तर असं काही नसतं बेसिकली. सो राज्यकर्ता हा राज्यकर्ताच असतो. आपलं राज्य कसं जास्तीत जास्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये शिवाजी महाराज वगैरे अशा गोष्टी आहेत, पण 99.99% राज्यकर्ते हे आपलं राज्य कसं वाढेल आणि ते आपल्याकडेच कसं राहील, आपल्याकडे म्हणजे आपल्या फॅमिली, आपले बगल बच्चे यांनाच कसं त्याचा सगळ्यात जास्त फायदा होईल, असा सगळा असतो थाट किंवा खटाटो. तर हे इस्रायल किंवा मराठा आंदोलन किंवा रशिया युक्रेन वॉर किंवा चायना क्युबन मिसाईल क्रायसिस किंवा अरब स्प्रिंग किंवा इंडोनेशियामधले जे सध्या हे चालू आहे, किंवा इस्रायलच्या आतमध्ये इस्रायल पॅलेस्टाईन वेगळी गोष्ट आहे, इस्रायलच्या आतमध्ये सध्या जे इस्रायली जनता आणि इस्रायल सरकारमध्ये जे चालू आहेत अपरायझिंग किंवा चळवळ किंवा विरोध, ह्या सगळ्याला पण सेम लॉजिक अप्लाय होतात. म्हणून हे सगळं थोडंसं शेअर करावं म्हटलं. नावं फक्त बदला, हे रूल्स अगदी 1600 लेव्हियाथानमध्ये प्रिन्स निकोलो मॅकियावेली असेल किंवा रॉबर्ट ग्रीन असेल किंवा आपल्याकडचे सामदाम दंडभेद जे आपण ठेवलेलं आहे, लॉजिक सेम आहे. नावं फक्त बदलायची, बाकी चळवळी मोडीत काढणं, चळवळीला लोकांना कामाला लावणं, ह्या सगळ्या गोष्टी सेम आहेत. मला अशी आशा आहे की याच्यातून आपण काहीतरी शिकू आणि याचा राज्यकर्ते म्हणून किंवा ऑपरेसर म्हणून किंवा ऑपरेस्ट म्हणून याच्यामध्ये आपण भरडलं जाऊ नये, एवढीच आपली इच्छा असावी. धन्यवाद.